तर आपण आतापर्यंत 2 लेक्चर्स मोशन वरती घेतलेले आहेत आणि नाव विल स्टार्ट विथ आवर नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज फोर्स अँड लॉज ऑफ मोशन. त्याच्यामध्ये 2 पार्ट मध्ये आहे हा टॉपिक. फर्स्ट दॅट इज फोर्स अँड सेकंड विल बी द लॉज ऑफ मोशन. सगळ्यात पहिले विल अंडरस्टँड what is force. तर any action that causes push or pull याला काय म्हणतो आपण? इट विल बी कॉल्ड ॲज फोर्स. फोर्सची याच्या पलीकडे काही डेफिनेशन नाही राहणार. दिस इज ऑल व्हॉट फोर्स मीन्स. कोणतीही ऍक्शन ज्याच्याने पुश किंवा पुल होणार आहे याला पण काय म्हणणार आहे? फोर्स. मग आता फोर्स, एखाद्या गोष्टीवरती जर आपण फोर्स लावतोय तर इट विल शो सम इफेक्ट, राईट? सो नाउ विल डिस्कस अबाउट द इफेक्ट्स ऑफ फोर्स. बेसिकली 4च इफेक्ट्स आहेत फोर्सचे. दीज आर फर्स्ट, की जर एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर त्याला आपण रेस्ट मधून मोशन मध्ये आणू शकतो. सो एन ऑब्जेक्ट कॅन बी ब्रॉट फ्रॉम रेस्ट टू मोशन. त्याच्यानंतर रेस्ट टू मोशन और मोशन टू रेस्ट, उलट पण आपण करू शकतो. मोशन मधून सुद्धा त्याला आपण रेस्ट मध्ये आणू शकतो. हे झाला फर्स्ट इफेक्ट. देन सेकंड इफेक्ट. आता याच्यामध्ये काय होत आहे, जर रेस्ट मध्ये आहे तर कम्प्लिटली मोशन मध्ये जातोय आणि जर मोशन मध्ये आहे तर कम्प्लिटली रेस्ट मध्ये जाईल. आदलं मधलं आहे का काही? नाही. बट आता सेकंड इफेक्ट जो आहे, इट कॅन ऑल्सो कॉज अ चेंज इन velocity of an moving object. याच्यामध्ये काय झालंय, ऑब्जेक्ट जो आहे तो मोशन मध्येच आहे. इथे काय केलं तर मोशनला डायरेक्ट आपण थांबवलं होतं. आता ऑब्जेक्ट जो आहे तो मोशन मध्येच आहे, बट काय झालं इथे फक्त व्हेलॉसिटी चेंज झालेली आहे. आता थर्ड याच्यामध्ये वी कॅन ऑल्सो change the direction of a moving object. जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करतोय आणि त्याच्यावरती कुठलाही प्रकारचा फोर्स लागत नाहीये तर इट विल ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. जर आपल्याला त्याची डायरेक्शन आता बदलायची असेल तर डायरेक्शन बदलण्यासाठी आपल्याला फोर्स महत्वाचा आहे. विदाउट फोर्स वी कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ एनी ऑब्जेक्ट विच इज ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन. देन फोर्थ अँड द लास्ट दॅट इज चेंज इन shape and size. So with the help of force we can also change the shape and size of an object. हे झालं आपलं फोर्स. फोर्स काय आहे? एनी ऍक्शन दॅट कॉजेस पुश और पुल. त्यानंतर आपण इफेक्ट्स बघितले काय? एन ऑब्जेक्ट कॅन बी ब्रॉट फ्रॉम रेस्ट टू मोशन और फ्रॉम मोशन टू रेस्ट. वी कॅन ऑल्सो चेंज द वेलोसिटी ऑफ अ मूविंग ऑब्जेक्ट. We can change the direction of a moving object and we can also change the shape and size of any object using the force. आता फोर्स बेसिकली 2 प्रकारचे असतात. that is balanced and unbalanced
फोर्स. तर बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स यांचा अर्थ काय. सगळ्यात पहिले विल डिस्कस अबाउट बॅलन्स्ड फोर्स. तर आता फोर्स म्हणजे काय आपण आताच बघितलं. काय, एनी ऍक्शन दॅट कॉजेस पुश और पुल. तर सपोज एक ऑब्जेक्ट असं इथे ठेवलेला आहे, ठीक आहे. तर एक माणूस आता इकडून याला ढकलणार आहे इकडे, आणि दुसरा माणूस आता इथून इकडे ढकलणार आहे. तर या केसमध्ये काय होतंय, हा माणूस इकडे इकडे लेफ्ट वरून राईटला ढकलणार आणि हा माणूस राईट वरून लेफ्टला ढकलणार आहे. तर हे ऑब्जेक्ट हलणार आहे का, नाही. वाय, बिकॉज दे आर अप्लाइंग फोर्स इन अपोजिट डायरेक्शन. राईट. फोर्स काय आहे, फोर्स मध्ये मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज एक डायरेक्शन असते. मॅग्निट्यूड काय सांगणार आहे आपल्याला, द नंबर, की किती मॅग्निट्यूडचा फोर्स लागला आहे, म्हणजे तुम्ही किती बळ लावत आहे हे आपल्याला कोण सांगेल, मॅग्निट्यूड. आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये लागत आहे हे कशावरून कळेल आपल्याला, एरोवरून. राईट. आता हे दोघे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावत आहेत, त्याच्यामुळे या ऑब्जेक्ट मध्ये काय होतंय, देर इज नो चेंज इन इट्स पोझिशन. ना ते रेस्ट मधून मोशन मध्ये जात आहे, ना मोशन मधून रेस्ट मध्ये येत आहे, ना त्याची व्हेलॉसिटी चेंज होतीये, ना डायरेक्शन चेंज होतीये, ना शेप आणि साइज. तर याच्यावरून काय समजून येतं आपल्याला, व्हेनेवर देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन, इक्वल फोर्सेस ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन, दे आर कॉल्ड ॲज बॅलन्स्ड फोर्स. त्यांचा जो नेट रिझल्टंट आहे, नेट म्हणजे काय, टोटल, आणि रिझल्टंट म्हणजे काय, त्यांचा इफेक्ट. हा इफेक्ट किती आहे दोघांचा मिळून, तर इट इज 0. तर जेव्हा आपण टोटल फोर्सेसचं ऍडिशन केल्यानंतर आपल्याला रिझल्टंट जे आहे ते 0 भेटणार आहे. तर या फोर्सेसला आपण काय म्हणतो, तर बॅलन्स्ड फोर्स. तर याच्या कम्प्लिटली अपोजिट राहणार आहे अनबॅलन्स्ड फोर्स. अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय होणार आहे, द नेट रिझल्टंट विल नॉट बी इक्वल्स टू 0. आता काय केलं, इकडनं अगोदर एक माणूस होता, राईट वरून एक माणूस होता, लेफ्ट वरून एक माणूस होता. आता मी काय केलं, हा एक माणूस तर ढकलत होता इकडनं, मी आता इकडनं आता 2 माणसं उभे केले. या प्रकारे. मग आता काय होणार आहे, इकडनं जास्त फोर्स लागेल आणि इकडनं आता कमी फोर्स लागेल. मग याच्यामध्ये काय होईल, हे ऑब्जेक्ट आता इकडे सरकायला सुरू होईल. वाय, बिकॉज नाव वी वर हॅव्हिंग अन अनबॅलन्स्ड फोर्स. आणि अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये जो नेट रिझल्टंट राहणार आहे तो कसा असणार आहे, इट विल नॉट बी इक्वल्स टू 0. तर आपण जेवढे पण 4 इफेक्ट्स बघितले अगोदर, ते चारीच्या चारी अनबॅलन्स्ड फोर्सने तर होणार आहेच, बट बॅलन्स्ड फोर्समुळे पण आपल्याला एक इफेक्ट दिसून येईल, अँड दॅट इज चेंज इन शेप अँड साइज. तर हे लक्षात ठेवायचं आहे की बॅलन्स्ड फोर्समुळे कधी पण चेंज इन शेप अँड साइजच होऊ शकतो. वी कॅनॉट चेंज द डायरेक्शन, वी कॅनॉट bring an object from motion to rest, or set an object into motion from rest, or change the velocity of an object. पहिले 3 जे इफेक्ट्स लिहिलेले आपण ते बॅलन्स्ड फोर्समुळे बिलकुल होणार नाही. जर एखादा इफेक्ट बॅलन्स्ड फोर्समुळे होणार असेल तर दॅट विल बी ओनली द चेंज इन शेप अँड साइज. बट अनबॅलन्स्ड फोर्समुळे चारीच्या चारी इफेक्ट्स आपण बघू शकतो. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि बॅलन्स फोर्स विचारलं तर काय, द नेट रिझल्टंट इज इक्वल्स टू 0. आणि अनबॅलन्स फोर्स मध्ये काय, नेट रिझल्टंट इज नॉट इक्वल्स टू 0. फक्त बॅलन्स फोर्स मध्ये काय, बॅलन्स फोर्स कॅन कॉज चेंज इन शेप अँड साइज ओनली. तर हे झालं आपलं आता काय, फोर्सचा
introduction. Then up next we have laws of motion. तर हे जे laws of motion आहे, these laws are given by Newton and there are total 3 laws of motion. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला लॉ बघणार आहोत, त्याला काय म्हणणार आहे, फर्स्ट law of motion. And this first law of motion is also called as law of inertia. The first law समजायच्या अगोदर we will first need to understand what is inertia. तर inertia काय आहे, तर inertia is the tendency of an object to resist its change in motion or state of rest. जर एखादं ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर इट विल ऑलवेज ट्राय टू रिमेन इन रेस्ट, आणि एखादं ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर इट विल ऑलवेज ट्राय टू रिमेन इन मोशन. हेच आपल्याला कशावरून समजलंय, दिस फिनोमेना इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. इनर्शिया काय आहे, इट इज द रेजिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट टुवर्ड्स द चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन और रेस्ट. यालाच काय म्हणतो आपण, इनर्शिया. जर एखादं ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर इट विल ट्राय टू रिमेन इन मोशन, जर एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर इट विल ट्राय टू रिमेन इन रेस्ट ओनली. यालाच काय म्हणतोय आपण, इनर्शिया. द फर्स्ट लॉ इज सेम ॲज दॅट ऑफ द इनर्शिया ओनली. काय आहे फर्स्ट लॉ ची स्टेटमेंट, an object at rest an object remains in the state of rest or continue a straight line uniform motion until an external unbalanced force is applied on it. काय सांगितलंय, an object remains in the state of rest or it will continue a straight line uniform motion. ते कसं असणार आहे, uniform motion, and that to a straight line uniform motion until an external force कसा लागणार आहे इथे, unbalanced force. unbalanced force म्हणजे काय, नेट रिझल्टंट कसा असणार आहे, not equals to 0 is applied on it. जोपर्यंत एक अनबॅलन्स्ड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स त्या ऑब्जेक्ट वरती लागत नाही तोपर्यंत ते ऑब्जेक्ट आयदर रेस्ट मध्येच राहणार किंवा स्ट्रेट लाईन युनिफॉर्म मोशन कंटिन्यू करत राहणार आहे. ओके, सो दिस इज व्हॉट your first law states and it is also called as the law of inertia. तर एक्झाम्पल मध्ये आपण असं समजू शकतो की जेव्हा पण आपण एका गाडीमध्ये चाललेलो आहे आणि जेव्हा आपण ब्रेक दाबला जातो तर काय होतं,
we tend to fall in forward direction, right? When brakes are applied, on a moving car, the passengers tend to fall फॉरवर्ड. म्हणजे काय होईल, जेव्हा आपण ब्रेक चालत्या गाडीमध्ये ब्रेक लावले जातो तर आपण पुढे ढकलल्या जातो, राईट. आणि सिमिलरली उलट पण होतं, राईट. काय कसं की जेव्हा पण एक गाडी रेस्ट मध्ये असेल आणि अचानक एक्सेलरेटर दिलं जातं तर काय होतं, आपल्याला मागे गेल्यासारखं वाटतं. तर हे पण कशामुळे आहे, तर इनर्शियामुळे. काय, आपण जर रेस्ट मध्ये आहे तर वी विल ऑलवेज ट्राय टू रिमेन इन रेस्ट. आणि त्याच्यामुळे जेव्हा पण गाडी एक्सेलरेट होते तर काय होतं, आपल्याला वाटतं की मागेच रेस्ट मध्ये आहे म्हणून आपण, आणि गाडी पुढे निघून जाते. त्याच्यामुळे जेव्हा गाडी चालू होते वी टेंड टू फॉल बॅकवर्ड्स. आता तुमच्या काही बुक मध्ये हे एक्सपेरिमेंट पण दिलेला असेल की एक ग्लास आहे असा, त्याच्यावरती एक कार्ड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक कॉइन ठेवलेला आहे. तर जर या कार्डला आपण जोरात ओढून घेतलं, इकडे एकदम पटकन ओढलं, तर काय होतं, फक्त कार्ड निघून येतो बट कॉइन जो आहे तो ग्लास मध्ये पडतो. दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ द फर्स्ट लॉ अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. मोशन मध्ये कोण येणार आहे, कार्ड, बट हा कॉइन तर रेस्ट मध्येच राहील आणि रेस्ट मध्ये राहिल्यामुळे काय होईल, तो खाली पडेल जेव्हा हा कार्ड आपण ओढून घेऊ. तर so this is all about Newton's first law of motion. It is also called as the law of inertia. तर हे झालं आता आपलं फर्स्ट लॉ ऑफ मोशन. नाव we'll move on to second law of motion. But before understanding anything about the second law of motion, we'll first need to understand what is momentum. काय आहे momentum? Momentum is nothing but simply the product of mass and velocity. So momentum la we represent it using the letter P. The mass अपन कशाने represent करतो, we represent mass by m and velocity by v. तर इथून आपला momentum चा फॉर्म्युला काय निघून येतो, mv. The momentum जे आहे, it consists of magnitude as well as a direction, and this direction is same as that of the velocity. ज्या डायरेक्शन मध्ये आपल्या ऑब्जेक्टची velocity असेल त्याच डायरेक्शन मध्ये आपलं मोमेंटमची डायरेक्शन असणार आहे. आणि फॉर अन ऑब्जेक्ट टू गेन मोमेंटम, फर्स्ट ऑफ ऑल इट शुड बी इन मोशन. जर ऑब्जेक्ट मोशन मध्येच नसेल तर त्याला वेलोसिटी असेल का, ऑब्विसली नाही. तर वेलोसिटी जर नसेल तर ऑब्जेक्ट मध्ये मोमेंटम पण नसणार आहे. आणि जर एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये मोमेंटम आहे तर त्या मोमेंटमची डायरेक्शन ही त्या वेलोसिटीचीच डायरेक्शन असणार आहे. आपण लास्ट चॅप्टर मध्ये बघितलंय वेलोसिटी आणि स्पीड मध्ये काय डिफरन्स होता. तर ओके, तर हे झालं आता आपलं एव्हरीथिंग अबाउट मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू वेलोसिटी. मोमेंटम इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. त्याच्यानंतर आता मोमेंटम समजल्याच्या नंतर नाउ विल स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन असं सांगतो आपल्याला की
द चेंज इन मोमेंटम is directly proportional to the external unbalanced force, external unbalanced force, and in the direction of the force. Okay, तर मग आता फोर्स जो आहे हा कशाच्या प्रोपोर्शनल आहे टू द चेंज इन मोमेंटम. आता मी मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की आपण चेंज कसं कॅल्क्युलेट करतो. वी ऑलवेज कॅल्क्युलेट चेंज बाय फायनल मायनस इनिशियल. तर आपल्याला चेंज कशाचा कॅल्क्युलेट करायचा आहे तर मोमेंटमचा. तर फायनल मोमेंटम कसं कॅल्क्युलेट करणार आपण मास इंटू फायनल वेलोसिटी आणि इनिशियल मोमेंटम मास इंटू इनिशियल वेलोसिटी आणि हा चेंज कसा असणार आहे डिवाइडेड बाय टाइम. सॉरी इथे रेट ऑफ चेंज आहे सर. द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. दिस इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तर हा मोमेंटम जो आहे तो किती रेटनी चेंज होणार आहे आणि हा जो रेट आहे इट इज ऑलवेज टेकन विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर इथून आपण m कॉमन घेऊ शकतो. f डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m इंटू v मायनस u अँड डिवायडेड बाय t. तर आपण जर फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशन घेतलं काय v इक्वल्स टू u प्लस at आणि याला मी जर सिम्प्लिफाय केलं तर मला इथून v मायनस u बाय t काय निघून येतं वी गेट इट ॲज ॲक्सलरेशन राईट. तर आता ही प्रोपोर्शनॅलिटी साइन जी आहे वी रिमूव्ह इट विथ अ कॉन्स्टंट अँड दॅट इज 1. तर आता इथे कॉन्स्टंट 1 का घेतला जातो बिकॉज फोर्स इज नॉट डिपेंडंट ऑन एनी अदर थिंग एक्सेप्ट मास अँड ॲक्सलरेशन. म्हणून आपण इथे कॉन्स्टंट जो आहे तो 1 घेतलेला आहे अँड फ्रॉम हियर वी गेट फोर्स ॲज मास इनटू ॲक्सलरेशन. आपल्याला इथून फोर्सचा फॉर्म्युला काय मिळाला आहे मास इनटू ॲक्सलरेशन. मग आता इथून आपण फोर्सची एसआय युनिट कशी कॅल्क्युलेट करणार. मास कशामध्ये असते एसआय युनिट. तर एसआय युनिट ऑफ फोर्स इज मास. वी गेट इट इन केजी अँड केजी मल्टिप्लाइड बाय ॲक्सलरेशन. लास्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलं ॲक्सलरेशनचं युनिट आहे मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. हे काय आहे फोर्सचं एसआय युनिट. अँड वी से की 1 Newton of force is applied on an object when 1 kg of mass is accelerated by 1 meters per second square and 1 kg meters per second square is also called as 1 Newton. आणि फोर्स जो आहे इट हॅज magnitude as well as the direction. तर मग आता ज्या डायरेक्शन मध्ये मोमेंटम चेंज होणार आहे
आपला फोर्स सुद्धा त्याच डायरेक्शन मध्ये लागणार आहे. जर एखादं ऑब्जेक्ट इथे ठेवलेला आहे आणि त्याला एक माणूस अगोदर ढकलत होता, कोणत्या डायरेक्शन मध्ये? फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि आता काय झालं, थोड्या वेळाने त्याला आणखीन एक माणूस मदत करायला आला. मग काय होईल? आता मोमेंटम जे आहे ते आणखीन वाढेल बिकॉज ऑफ द अनबॅलन्स फोर्स. तर मोमेंटम जे चेंज होईल त्याची डायरेक्शन पण कशी असणार आहे? इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता हा घेऊन फोर्स कुठे लावणार आहे? या डायरेक्शन मध्ये. तर मग आता चेंज इन मोमेंटम पण कोणत्या डायरेक्शन मध्ये होईल? त्याच डायरेक्शन मध्ये. जर आता उलट झालं की जर एक जण आला आणि आता इकडून फोर्स लावायला लागला, तर त्या केसमध्ये काय होईल? आता चेंज इन मोमेंटम कोणत्या डायरेक्शन मध्ये होईल? या डायरेक्शन मध्ये. वाय? बिकॉज नाउ अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज acting. Okay, so this is all about the Newton's second law of motion. Now we'll try to solve a small numerical over here, a word problem. It says that a constant force of 3 Newton is applied on an object of 2 kg at रेस्ट. एक ऑब्जेक्ट काय आहे? रेस्ट मध्ये आहे आणि त्याचा वेट आहे 2 kg. देन यू आर सपोज टू फाइंड द फाइनल वेलोसिटी. तर आपल्याला दिलेलं काय काय आहे? वी हॅव फोर्स that is 3 Newton. Then we have mass of the object that is 2 kg. आणि ते ऑब्जेक्ट इनिशियली कशामध्ये आहे? रेस्ट मध्ये आहे. म्हणून आपली इनिशियल वेलोसिटी पण किती होईल? 0 मीटर्स पर सेकंड. आता पुन्हा मीटर्स पर सेकंडच का? बिकॉज वी आर द फोर्स इज गिवन इन न्यूटन अँड 1 न्यूटन इज इक्वल्स टू 1 kg मीटर्स पर सेकंड स्क्वेअर ओनली. आणि आपल्याला फायनल वेलोसिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. प्लस आपल्याला टाइम दिलेला आहे का? नाही. इथे आपण टाइम ऍड करू. फॉर विल से 5 seconds. For t equals to 5 seconds. आपल्याला टाइम नाही दिलेला, राईट. सो इथून आपल्याला टाइम मिळेल काय? t इक्वल्स टू 5 सेकंड्स. मग आता याला आपण सॉल्व कसं करणार आहे? वी हॅव द फॉर्म्युला काय? f इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. आणि एक्सेलरेशनला वी कॅन रिप्लेस विथ v मायनस u बाय t. सो फ्रॉम हियर f इज इक्वल्स टू मास इंटू v मायनस u बाय t. तर आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर काय काय मिळणार आपल्याला? F फोर्स किती आहे? फोर्स वी हैव 3 न्यूटन ऑफ फोर्स, मास इज 2 kg, final velocity we don't know, initial velocity was 0 and divided by total time that is t. T we have as 5 seconds, right? So from here we'll multiply 5 by 3, that is 15, and this 2 will come in denominator, so divided by 2, and this is equals to v minus 0, and from here we get v is equals to 15 by 2 is 7.5 meters per second,
and this is how we'll get the final velocity using the same formula. And after that, we have the last and the third law of motion. The third law of motion आपल्याला काय सांगते कि every action has an equal and opposite reaction which act on two different bodies. तर इथे ऍक्शन आणि रिॲक्शन हे काय आहे, दीज टू रिप्रेझेंट फोर्स. आपण एक जर एक्झाम्पल घेतलं काय, जर सपोज एखादा बॉल भिंतीवर फेकला गेलेला आहे, एखादा बॉल जो आहे तो भिंतीवर फेकला. आता काय होणार आहे इथे, ऍक्शन काय होणार आहे की बॉल जाऊन पहिले भिंतीवरती आदळणार. बॉल भिंतीवरती आदळला म्हणजे काय झालं, इट क्रिएटेड अन ऍक्शन. तर त्या ऍक्शनमुळे काय झालं, बॉलनी त्या भिंतीवरती आता फोर्स लावलेला आहे. बट जेव्हा तो बॉल त्या भिंतीवरती फोर्स लावेल तर भिंत पुन्हा त्या बॉलवरती इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन लावणार आहे. आणि ते रिॲक्शन पण काय आहे, इट इज अ टाइप ऑफ फोर्स. तर आता जेव्हा भिंत त्या बॉलवरती फोर्स लावेल तर बॉल काय होईल, इट विल बाउन्स बॅक. तर सगळ्यात पहिली ऍक्शन कोणी कोणावर केलेली आहे, ऍक्शन वॉज बॉल ऑन बॉल आणि रिॲक्शन काय झाली आहे, बॉलनी आता बॉलवर लावलेली आहे. तर पहिली ऍक्शन कोणावर झाली आहे तर बॉल वरती आणि रिॲक्शन कोणावर झाली आहे तर बॉल वरती. दोघं पण वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स वरती ऍक्ट झाली आहे. सो दिस इज व्हॉट आय मीन टू से दॅट विच ऍक्ट्स ऑन टू डिफरंट बॉडीज. ओके, इट्स अ बेस्ट एक्झाम्पल वी कॅन अंडरस्टँड बाय द रिकॉइल ऑफ अ गन. आपण बऱ्याच वेळेस मूवीमध्ये बघतो काय की जेव्हा आपण एक गोळी फायर केल्या जाते तर बंदूक काय होत असते, मागे ढकलल्यासारखी होते. तर मागे जी ढकलल्या जाते ती कशामुळे होत असते, इट इज बिकॉज ऑफ द रिकॉइल फोर्स. ऍक्शन काय होणार आहे, सपोज आपल्याकडे अशी एक बंदूक आहे आणि या बंदूक मधनं गोळी फायर झाली. तर हे काय होईल, गोळी फायर होणं काय क्रिएट करेल, एक ऍक्शन. आता ऍक्शन कोणी कोणावर केलेली आहे, गननी त्या बुलेट वरती केलेली आहे. बट आता तर फक्त ऍक्शन झाली, बट विल ऑल्सो रिक्वायर्ड अ अपोजिट रिॲक्शन. तर अपोजिट रिॲक्शन कोण करणार आहे, तर बुलेट ती त्या गनवर करणार आहे. अँड दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रिकॉइल ऑफ द गन. जी बंदूक अशी मागे ढकलल्या जाते दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रिकॉइल. आणि रिकॉइल कशामुळे होत असतो, तर इट इज द रिॲक्शन ऑफ firing of the bullet. Okay, तर आपण याच्यात एक क्वेश्चन करू. अ बुलेट of mass
20 gram is fired horizontally with velocity 150 meters per second from a gun of 2 kg. Now you are supposed to find the recoil velocity. Recoil velocity किती होणार आहे तर आपल्याला ते फाइंड करायचं आहे. So we are given what? ओके, तर आपण रिकॉइल व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करणार आहे. फर्स्ट वी हॅव द फॉर्म्युला दॅट इज एफ इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सलरेशन. आणि ऍक्सलरेशनला आपण कसं लिहू शकतो, v मायनस यू डिवायडेड बाय टी. राईट. तर आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रिकॉइल व्हेलॉसिटीचा. सगळ्यात पहिले आपल्याला हा फोर्स फाइंड आउट करावा लागेल की ते किती ऍक्शन परफॉर्म करेल. राईट. तर ती ऍक्शन कशी कॅल्क्युलेट करणार आहे आपण, ऍक्शन कशाची आहे, व्हेन अ बुलेट इज फायर्ड. तर सगळ्यात पहिले आपल्याला ह्या 20 ग्राम्सला केजी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. अँड दिस 20 ग्राम्स आर इक्वल्स टू 0.02 kg. राईट. तर आपल्याला आता हा फोर्स जो आहे, जेवढा फोर्स आपला बुलेट त्या गन वरती लावणार आहे तेवढाच फोर्स ते गन वापस त्या बुलेटवर पण लावणार आहे. राईट. तर याचाच अर्थ असा आहे की हा जो फोर्स आहे हा दोघांचा पण कॉमन राहणार आहे. राईट. तर मग आपण इथून मास ऑफ बुलेट इफ से F1 इज और ऍक्शन and F2 is our रिएक्शन. तर मी असं म्हणू शकतो का की F1 इज इक्वल्स टू F2. तर F1 कसा काढणार आहे, F1 इज डन बाय द बुलेट. मग आपल्याला आपण मास ऑफ बुलेट घेणार, त्याचा चेंज इन व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आणि त्याला कशाची मल्टिप्लाय करणार, मास ऑफ नाउ द गन, आणि त्याचा चेंज इन व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार. अँड देन वी विल फायनली गेट द रिकॉइल व्हेलॉसिटी. तर मास ऑफ बुलेट किती आहे, 0.02 kg. तर त्याच्यानंतर चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम किती होणार आहे आता इथे, फायनल व्हेलॉसिटी कितीने जाणार आहे ते व्हेलॉसिटी ऍज 150 मीटर्स पर सेकंड. आणि इनिशियल व्हेलॉसिटी किती होती त्याची, इट वॉज 0. द बुलेट वॉज इन रेस्ट. आपल्याला टाइम माहिती आहे का, नाही. सो वी विल राईट इट ऍज टी ओनली. त्याच्यानंतर मास ऑफ द गन. गनचं मास किती आहे तर वी हॅव ऍज 2 kg. आणि गनची आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहे, रिकॉइल व्हेलॉसिटी म्हणजेच काय, फायनल व्हेलॉसिटी त्याची किती होणार आहे तर. आणि आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे किती, इट वॉज 0. आणि टाइम टी, जेवढा टाइम गनला फायर करायला लागणार तेवढाच त्या रिकॉइलला पण लागणार. सो दिस टाइम विल बी कॉन्स्टंट. सो इथून आपण टी आणि टी कॅन्सल आउट करू शकतो. तर आता इथून पुढे आपल्याला काय करायचं, 150 मायनस 0 विल बी 150 ओनली, मल्टिप्लाइड बाय 150. अँड दिस इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ v. स्वतः हे आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर आय कॅन राईट दिस ॲज 2/100 इंटू 150 इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ v. तर हा इथून 2 आणि 2 कॅन्सल आउट होणार, हा 0 आणि 0 जाणार. अँड फ्रॉम हियर वी गेट v ॲज 1.5 मीटर्स पर सेकंड. तर रिकॉइल व्हेलॉसिटी किती मिळालेली आपल्याला, 1.5 मीटर्स पर सेकंड.
ओके. आणि याच्यानंतर आपला लास्ट पॉइंट आहे कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कन्झर्वेशनचा अर्थ काय? दॅट विच रिमेन्स सेम किंवा टू रिमेन सेम और ॲज इट इज, ज्याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. मग आता चेंज कशात नाही होणार आहे तर मोमेंटम मध्ये. तर कोणत्या केसेसमध्ये मोमेंटम मध्ये चेंज होणार नाहीये? जर मोमेंटम चेंज करायचं असेल तर आपण सेकंड लॉ मध्ये बघितलं काय की वी नीड फोर्स अँड अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स टू चेंज द मोमेंटम ऑफ एनी ऑब्जेक्ट. जर आपल्याला मोमेंटम चेंज करायचं असेल तर वी विल ऑलवेज नीड अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. पण इथे काय होतंय? द मोमेंटम इज कन्झर्व्ड मीन्स व्हॉट? देर इज नो चेंज, इट इज सेम ॲज इट इज. मग या केसमध्ये फोर्स लागणार आहे का कोणता एक्सटर्नल? ऑब्विसली नाही. मग आता याचे केसेस काय होणार? सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव अन ऑब्जेक्ट ए, इट इज ऑफ मास से 2 kg and traveling with a velocity of 3 meters per second, and it goes and collides with an object of 3 kg. काय झालंय? हा ए ऑब्जेक्ट जो 2 kg चा होता आणि 3 किलोमीटर पर सेकंडने ट्रॅव्हल 3 मीटर्स पर सेकंडने ट्रॅव्हल करत होता, आता हा जाऊन बी ला कोलाइड झाला आहे. त्याचं मास किती आहे? 3 kg. अँड नाउ वी आर सपोज टू फाइंड की ते दोघं एकत्र आता पुढे किती व्हेलॉसिटीने जाणार आहे. तर याच्यामध्ये कुठलाही एक्सटर्नल फोर्स लागलेला आहे का? नाही. मग या केसमध्ये काय होणार आहे? कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम जे आहे ते ॲज इट इज राहणार आहे. का बरं? कारण देर इज नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स विच इज अप्लाइड ऑन दिस सिस्टीम. आता काय होईल जेव्हा ए ज्याला येऊन धडकल, मग काय होणार? हे दोघं मिळून असा एक स्ट्रक्चर बनेल. हे दोघांचा मास किती होईल? फर्स्ट 2 kg अँड या बीचं 3 kg, म्हणजेच काय टोटल हा मास 5 kg चा राहील. राईट. आणि कन्झर्वेशन चेंज होतोय का? नाही. मीन्स व्हॉट? इनिशियल फाइनल minus initial is equals to 0. Why? Because the momentum is conserved. Means what? Final momentum is equals to the initial momentum. तर इनिशियली मोमेंटम कोणामध्ये होतं? फक्त ए मध्ये होतं. राईट. सो आपण आता इनिशियल मोमेंटम जर कॅल्क्युलेट केलं तर इनिशियल मोमेंटम किती आहे? 3 into 2 that is 6 kg मीटर्स पर सेकंड. आणि आता इथून फायनल मोमेंटम कसं कॅल्क्युलेट करणार आपण? आता टोटल मास किती आहे? 5 kg. बट आपल्याला व्हेलॉसिटी माहिती आहे का? दोघं किती व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करतील? तर नाही. तर आता ही अननोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायसाठी विल यूज दिस कंडिशन अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर फायनल इज इक्वल्स टू द इनिशियल. इनिशियली किती होतं? 6 kg मीटर्स पर सेकंड अँड 5 kg इंटू से x मीटर्स पर सेकंड. तर आता इथून आपल्याला x ची व्हॅल्यू कशी मिळणार? वी विल डिवाइड दिस 6 by 5 and we'll get it as 1.2 मीटर्स पर सेकंड. तिथून आपली x ची व्हॅल्यू किती आली आहे? 1.2 मीटर्स पर second. So this is how you use the conservation of momentum. याच्यामध्ये काय होणार आहे? फॉर्म्युला काय राहणार आहे आपला? इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू द फायनल मोमेंटम. आणि त्याला आपण कसं दाखवतो? इनिशियल मोमेंटम कसं दाखवतो आपण? m into u and that is will be equals to the final momentum. आणि हे का बरं होणार आहे? बिकॉज देअर विल बी नो फोर्स अप्लाइड. जेव्हा फोर्स अप्लाय होणार नाहीये, आपण सेकंड लॉ ऑफ
मध्ये बघितलं काय होता, फोर्स वॉज इक्वल्स टू एम इंटू व्ही मायनस यू बाय टी. तर फोर्स आहे का कन्झर्वेशन मध्ये, नाही. सो एफ इज इक्वल्स टू 0 अँड वी हॅव एम व्ही मायनस एम यू डिवायडेड बाय टी. तर हा टी जेव्हा इकडे 0 सोबत मल्टिप्लाय होईल, इट विल अगेन बी इक्वल्स टू 0 आणि हा मायनस एम यू इकडे गेल्यानंतर काय होईल, एम यू विल बी इक्वल्स टू एम व्ही. अँड दिस इज व्हॉट आय हॅव रिटन. So this was all about forces and laws of motion.